नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. हे भांडं बघून सुटलं ना तोंडाला पाणी. ही आहे शेवयाची खीर. ही अशी माझ्या पद्धतीने शेवयाची खीर करून तर बघा. 1 वाटी म्हणता म्हणता 2-3 वाटी सहज खाऊन जाल व आणखी खावीशी वाटेल. त्यासाठी लागणारं साहित्य पण थोडेच आहे. तर मग खाणार ना अशी ही खीर? मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. यासाठी लागणारं साहित्य इथं मी घेतलं आहे 2 लिटर क्रीमी दूध, 2 वाटी साखर, खिसमिस, काजू, बदाम, चिरंजीवी आणि 4-5 विलायची, जे की मी साखरमध्ये घालून वाटून घेतलेली आहे, आणि शेवया. तर मग आता आपण स्टीलचं भांडं स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये हे 2 लिटर दूध आपण काढून घ्यायचं आहे. मी दूध एक साईडला गरम करायला ठेवलेलं आहे. हे दूध गरम होईपर्यंत आपल्याला हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथं एक कढई ठेवलेली आहे. ही कढई मी बारीक गॅसवरच ठेवलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी बदाम घालत आहे. बदाम घातल्यानंतर ह्याला आपल्याला भाजायचं आहे. फक्त थोडंसं गोल्डन कलर येईपर्यंतच भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता कलर हे आलेला आहे. आता मी सगळे बदाम काढून घेते. आता यानंतर मी बदाम झाल्यानंतर काजू घालते आणि काजूला पण मी असंच गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेते. आता तुम्ही इथं बघा, हळू गॅसवर आणि हळूहळू आणि सारखं याला भाजून घ्यायचं आहे. आता हे काजू पण झालेलं आहे, काजूनी कलर बदललेला आहे. आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. सगळे काजू आणि बदाम आता भाजायचे झालेले आहेत. आता मी इथं बारीक गॅसवरच शेवया घालून कढईमध्ये घालून भाजत आहे. आता हे शेवया पण ब्राऊन कलरमध्येच भाजायचं आहे. आता इथं तुम्ही बघू शकता शेवयाला छान ब्राऊन कलर आलेला आहे. आणि इथं मी जे दूध उकळायला ठेवलेलं आहे त्याला पण उकळी फुटत आहे. आता तुम्ही इथं बघा, दूध आता उकळायला चालू झालेलं आहे. जेव्हा निरसं दूध म्हणलं तर ज्या दुधात थोडं पण पाणी घातलेलं नसतं असं दूध, जेव्हा अशा दुधामध्ये आपण कोणता पदार्थ करत राहतो त्यावेळेला आपण हे गरम करताना नेहमी याला ढवळत राहायला पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी मी हे आता दूध उकळत असताना मध्ये एक पळी घालून फिरवत आहे. हे दूध आता बारीक गॅसवरच आपल्याला फिरवत राहायचं आहे आणि साईडला पण असं पळीनं फिरवत राहायचं आहे, जेणेकरून साय चिटकलेली राहते. थोड्या वेळानं तिथं साय जमा होत राहते. त्याच्यामुळं साईडला पण आपल्याला पळीनं फिरून घ्यायचं आहे. आता दूध छान उकळून थोडंसं आटलेलं आहे. अशा वेळेस मी इथं हे 2 वाटी साखर घालत आहे. पहिल्यांदाच दूध गरम झाल्यावर पहिल्या स्टेजवरच साखर घालायचं कारण म्हणलं तर साखर घातलं की परत दूध पातळ पडतं आहे. परत दूध पातळ पडल्यावर परत त्याला आपण थोडं घट्ट करायला पाहिजे असतं आहे. मग ते आपल्याला लक्षात येत नाही नंतर जर साखर घातलं तर. आता हे साखर घातल्यावर थोडं दूध पातळ झालं आहे. परत मी त्याला थोडं आटवली आहे. मग आता आटवल्यानंतर तुम्ही इथं बघा, दूध थोडं घट्ट असं मला वाटत आहे. आता घट्ट होईपर्यंत ह्याला परत मी फिरवत आहे. मग साईडला लागलेलं साय पण मी इथं काढत आहे. आता हे मला पाहिजे त्या प्रमाणात दूध आटलेलं आहे. आता ह्या आटलेल्या दुधामध्ये मी शेवया घालते. आता गॅस हे बारीकवरच आहे. आता शेवया घातल्यावर थोडं आणि मीडियम गॅसवर आहे. आता थोडं बारीक करते. गॅस बारीकवरच मी शिजवून घेत आहे. आता इथं मी ड्रायफ्रूट्स सगळे जे भाजले गेलेले होते त्याला कुटून घेतली आहे. आता कुटलेले हे सगळे ड्रायफ्रूट्स मी ह्या खिरीमध्ये घालत आहे. आता इथं मनुके हे आता मी लगेच घालणार नाही. ह्याच्यामध्ये एक साईडला हे साखर घातलेलं दूध गरम केले होते ते घालून मी बाजूलाच ही वाटी ठेवलेली आहे. याच्यामध्ये मी लगेच मिक्स केलेली नाही. आता बघा, हे बारीक गॅसवरच परत मी शेवया शिजवत आहे. आता इथं सारखं फिरवायचं पण आहे आणि सारखं लक्ष द्यायचं पण आहे. आता हे चिरंजीवचे बी मी धुवून मगच घातलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता इथं चिरंजीवचे बी, काजू, बदाम, शेवया बारीक असं ह्याच्यावर उकळत आहेत आणि हळूहळू शेवया पण ह्याच्यात शिजत आहे.
अशा वेळेला मी इथं 1 चमचा तूप घातलेला आहे. तूप हे जर कुणाला आवडत असेल तर त्यांनी घालायचं, ज्यांना आवडत नाही त्यांनी हे तूप न घातलं तरी पण चालतं आहे. पण इथं आमच्या घरी खिरीमध्ये तूप आवडतं आहे, त्याच्यामुळं हे तूप मी साजूक तूप असल्यानं घातलेलं आहे. आता हे सगळ्यात लास्टला, आता जेव्हा गॅस बंद करायचं असतं आहे त्या स्टेजवर येऊन मी इथं विलायची पूड घालून हे फिरवत आहे. आता तुम्ही बघा, विलायची पूड घातल्यानंतर मी हे गॅस बंद करणार आहे आणि इथं मी गॅस बंद केलेली आहे. आता हे थोडं थंड झाल्यावर दूध ह्याच्यामध्ये भिजवलेले खिसमिस मी ह्याच्यात घालत आहे. आता हे घातल्यानंतर ह्याला थोडंसं हलवायचं आहे आपल्याला. आता बघा तुम्ही, हे आता रूम टेम्परेचरला आल्यावर दूध मी हे फ्रीजमध्ये ठेवले होते. साधारण 6 घंटे फ्रीजमध्ये राहिल्यानंतर ही माझी दुधाची खीर खाण्यासाठी तयार झाली आहे. तर मग चला ही खीर खायला घेऊ. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.